नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्कार 2026 पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते संपन्न. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी केवळ मनोरंजनात्मक कंटेंट न बनवता समाजातील समस्या, नागरिकांच्या अडचणी व कायदा सुव्यवस्थेशी संबंधित बाबी पोलिसांपर्यंत पोहोचवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. तसेच तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या ड्रग्जचा प्रतिबंध करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर्स समिट आणि पुरस्कार 2026 या सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. पुण्यातील हॉटेल हयात रिजन्सी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. जनमत तयार करण्यात सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची. कार्यक्रमात बोलताना अमितेश कुमार म्हणाले, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर जनमत तयार होत आहे. कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स आपल्या रचनात्मक कामातून समाजावर मोठा प्रभाव टाकत आहेत. हा प्रभाव सकारात्मक कामासाठी वापरला जाणे गरजेचे आहे. एकत्रित कामातून सुव्यवस्था राखणार. पोलीस दलाच्या कामाचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले की पुणे पोलीस दलातील सुमारे 10,000 कर्मचारी दिवसरात्र नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहेत. मात्र समाजातील समस्या जर वेळेवर पोलिसांपर्यंत पोहोचल्या तर त्यावर अधिक प्रभावीपणे आणि गतीने काम करता येईल. नागरिक, प्रशासन आणि इन्फ्लुएन्सर्स यांनी एकत्रितपणे काम केल्यास समाजातील अनेक जटिल प्रश्न सुटू शकतात. सोशल मीडियाचा वापर अधिक जबाबदारीने आणि सजगतेने करण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले. या सोहळ्याला सोशल मीडिया क्षेत्रातील नामवंत क्रिएटर्स आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. प्रेक्षकांची एक दृढ नातं निर्माण करत नव्या पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत ठरलेल्या ऐश्वर्या 4 बजे वाली भूक सारख्या भन्नाट सिरीज मधून स्नॅक कल्चरला एक नवीन ट्विस्ट देत तिने आजीच्या हातच्या चवी व्हायरल खूप सारे अवॉर्ड्स घेतलेत. म्हणजे इथे जेवढी लोक आहेत त्यांच्यापेक्षा कमी घेतलेत. बट मी पहिल्यांदा खूप नर्वस आहे आणि मी मराठी कॉन्टेंट बनवत नाही, मी हिंदी कॉन्टेंट बनवतो. बट आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. मी खूप अभिमानाने मराठी बोलतोय आणि नवराष्ट्र अवॉर्ड घेतोय. सो खूप स्पेशल मुवमेंट आहे. सो थँक्यू सो मच. त्यामुळे अनेकांचं आयुष्य प्रेरणादायी ठरलेलं आहे. मला तुम्ही इन्फ्लुएन्स समिट होत आहे आपल्याकडे पुण्यामध्ये. काय सांगतील, कसं वाटतं? छान वाटतंय. छान सगळी तरुणाई एकत्र आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट लोकांपर्यंत जे पोहोचवत आहेत, ज्यांचे कंटेंट आवडत आहेत, ज्यातून काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे, अशा काही लोकांना नामांकन आहे. तर जे सगळ्यात छान आहेत त्यांना पारितोषिक मिळावीत ही माझी इच्छा आहे. डिजिटल माध्यमांविषयी तुझं काय मत आहे पर्सनली? मी इतकाच सोशल मीडिया वापरते. माझं काही चित्रपट येतोय आणि प्रमोशन करायचंय, काही महत्वाची माहिती सांगायची आहे, मला लोकांशी काहीतरी बोलायचंय, काहीतरी पोहोचवायचंय. मी अशी सतत सोशल मीडियावर पडलेली तुम्हाला दिसणार नाही की मी सकाळी उठून काय करते, मी संध्याकाळी उठून झोपताना काय करते. आणि हे जे करतायत त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. ते त्यांना जमतंय, ते त्यांना आवडतंय, ते त्यांना झेपतंय. मला यापैकी काही झेपणार नाहीये. मला काम करायला आवडतं आणि कामाद्वारे लोकांपर्यंत पोहोचायला आवडतं. नवभारतचा एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील डिजिटल इन्फ्लुएन्सर जे आहेत ते ठराविक, त्यांच्याकडे बरेचसे नॉमिनेशन आले असं मला सांगण्यात आलं. जवळपास 20,000 पेक्षा जास्त. आणि त्यातनं त्यांनी एक जवळपास 100 लोकांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यापैकी बऱ्याच लोकांच्या अवॉर्डसाठी मी तिथे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतो. मला एक आनंद वाटतो की अशा उपक्रमातनं आपण आजचा जो युग आहे ते डिजिटल युग आहे. आपण पूर्वी TV पाहायचो, तर आज आपण मोबाईलवर सगळ्या बातम्या पाहतोय. आपण समाज उपयोगी गोष्टी असतील, उद्योग असेल, शैक्षणिक आहे, राजकीय आहे, की आपण सर्वजण आज डिजिटल कंटेंटच्या थ्रू पाहतोय. त्यामध्ये सर्वात चांगलं काम करणारी ठराविक काही लोक यांनी आज इथे सिलेक्ट केलेली आहेत आणि त्यांना हा पुरस्कार दिला आहे. यामध्ये मला आनंद आहे. बरं वाटतंय बघून. इन्फ्लुएन्सर्स खूप मेहनत करतात आपलं आणि त्यांना एक अवॉर्ड दिला आहे. त्यांच्या कामाचं अप्रिसिएशन केलं जातंय.
तर नवराष्ट्र आणि पूर्ण टीमला खूप शुभेच्छा, कारण त्यांनी हा एक उपक्रम राबवलाय आणि अशाच पद्धतीने सर्व कलाकारांना, ह्या सगळ्या नवीन टॅलेंटेड उभरत्या इन्फ्लुएन्सर्सना सगळ्यांना एक प्रेरणा पण मिळेल. आणि ते सुद्धा पहिली मराठी इन्फ्लुएन्सर जाऊन आली आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीचाही अभिमान आहे आणि खूप एक्सपिरियन्स खूप छान होता. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मराठी भाषेला आणि मराठी आपल्या अस्मितेला प्रेझेंट करण्याचा एक अभिमानसुद्धा होता आणि रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा होती आणि मला वाटतं मी चांगली निभावली आहे ती.